चला तर आज बनवूया आपण गंगाफळाच्या पुऱ्या. तर गंगाफळाला काशीफळसुद्धा म्हणतात, तर हे वराडात म्हणतात काशीफळ. तर तुमच्याकडे नक्की काय म्हणतात ते सांगाल. तर चला आता आपण करूया पुरी. तर मी आता छोट्या भांड्यात ओवा टाकला 1 चमचा, त्यानंतर 5-6 मिरच्या घेतल्या आणि 4-5-6 लसणाचे जिरं टाकून घेतलं. त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलं आणि आता आपण इथे लगेच कणिक घेऊया. कणिक घेतल्यानंतर मी लगेच त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकणार आहे. तीळ टाकू आपण. त्यानंतर लगेच तीळ टाकल्यावरती मीठ, हळद आणि हे जे वाटलेलं सारण आहे ते सुद्धा मी त्यामध्ये टाकणार आहे. माझा मोबाईल मलाच पकडावा लागतो आणि एका हाताने हे काम करावं लागतं. त्यामुळे मला जेव्हा 2 हाताचं काम पडतं तेव्हा मी मोबाईल बाजूने ठेवते. आणि मी थोडंसं धनापूडसुद्धा टाकली आहे, अर्धा चमचा. 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि सकाळी माझ्या मुलांचा उपमा हा नाश्ता झालेला आहे टिफिनला. आपण थोडा कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेऊ. आणि मी हे तांदूळाचं पीठ बारीक केलेलं आहे ते 3 चमचे त्यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये शोप टाकली तर अजून उत्तम, पण मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर आपलं हे गंगाफळसुद्धा झालेलं आहे. आणि हे गंगाफळ गरम असल्यामुळे आपण त्याला काढून त्यानंतर मॅश करून घेऊया. मॅश तुम्ही थंड होऊ द्या. मी आता व्हिडिओ बनवत होती त्यामुळे मला लवकर ते प्रोसेस करावी लागते. इतक्या वेळ आपण मोबाईलचा व्हिडिओ आपला चालू असतो, त्यामुळे बऱ्याच प्रोसेस ज्या लवकर कराव्या लागतात. आणि लगेच मी इकडे कढई तापवायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि लगेच मी इथे मळून घेईल. आपलं पीठ भिजवल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी. आपला असा उंडा पण मळून घेतलेला आहे आणि मी असे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे आता. त्यानंतर आपण लगेच पुरी तळून घेऊया. तर तळलेली पुरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते किती छान झालेली आहे. आणि नक्की करून पहा. आणि सॉस किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा यासोबत तुम्ही खायला घेऊ शकता. तर आपल्या सर्व पुऱ्या आपण अशा तळून घेऊया. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.